आसाम नासिक स्थित उत्तर महाराष्ट्र पीठ रामसेज से रत्नागिरी स्थित श्री क्षेत्र नानिज धाम के लिए वसुंधरा पैड़ी का प्रस्थान हुआ। जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की प्रेरणा से इस पैड़ी समारोह में हजारों भक्तों ने भाग लिया। संवाददाता दादा साहेब उबाले की रिपोर्ट। आज जो तुम्ही पायी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे, हा सोहळा कशासाठी केलेला आहे? आज ही आमची जी पायी दिंडी आहे ही वसुंधरा पायी दिंडी आहे आणि ही वसुंधरा पायी दिंडी उत्तर महाराष्ट्र उपपीठ रामशेष येथून श्री क्षेत्र नानिजधाम येथे निघाली आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त तिथे नानिजधाम येथे उत्सव असतो। या उत्सवानिमित्त ही सर्व यात्रिकी चालली आहे। ही दिंडी त्या ठिकाणी किती दिवसांपर्यंत पोहोचेल? 21 ऑक्टोबर पर्यंत ती दिंडी तिथे पोहोचणार आहे। या दिंडीचं आयोजन करण्यामागं नेमकं कुणाचं प्रोत्साहन मिळालं तुम्हाला? ही सर्व दिंडी नियोजन समिती नियोजन करत असते। हा दिंडी सोहळा जो केला आहे, या मागून तुम्ही काय साध्य करणार आहात? या दिंडीमधून आम्ही पर्यावरण जनजागृतीचा एक संदेश देत आहोत। या दिंडीमध्ये साधारणपणे किती भक्त सहभागी झालेले आहेत? या दिंडीमध्ये एक साधारणतः 500+ भक्तगण सामील झालेले आहेत। या दिंडीचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं? या दिंडीचं नियोजन हे नियोजन समिती मार्फत केले जातं। आता या सर्व भक्तांची जी व्यवस्था आहे, जेवणाची, राहण्याची, झोपण्याची, कशा प्रकारे केलेली आहे? ही सर्व नियोजन समितीचं पद्धतीने नियोजित ठिकाणी असते। या माध्यमातून जे तुम्ही प्रोत्साहन देताय, तर कशा प्रकारे तुम्ही लोकांना सांगाल? या माध्यमातून आम्ही जे फलक लावलेले आहे पर्यावरण जनजागृतीचे, त्यामधून तसेच आमच्या दिंडीमध्ये एक स्वच्छता पथक आहेत, त्यातून आम्ही स्वच्छता करत जनतेला एक संदेश देत आहेत जनजागृतीचा। या माध्यमातून संदेश निसर्गप्रेमींसाठी काय सांगा तुम्ही? या सर्वांसाठी फायदे एकच का, जे निसर्गाला हानिकारक करणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याचा एक कमीत कमी वापर करणे हाच एक संदेश असेल।